शेतकरी बंधूंनो नमस्कार। नुकतीच आपली कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपली शेडवरती 200 अंडीपुंजाची बॅच आलेली आहे। काल मोल्ट हा उठलेला नव्हता, तर आज मोल्ट पूर्णपणे उठलेला आहे। तर मोल्ट उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आळ्यांना कोवळा पाला देणार आहेत। कोवळा पाला कसा, तर अशा पद्धतीने या साईजच्या आपण शेंड्या करून 4 ते 5 पानाच्या फांद्या कट करून त्या आळ्यांना तिसऱ्या मोल्डपर्यंत देणार आहोत, जेणेकरून आळ्यांची वाढ ही फास्ट होईल व आळ्यांना चांगला पाला खाण्यास मिळेल। तर अशा पद्धतीने आपण काय करत आहोत, जे शेंड्याकून 4-4 पानाचे फांदे आहेत त्या फांद्या आपण कट करून आळ्यांना टाकत आहोत। सुरुवातीला कोवळा पाला टाकल्याचा फायदा हाच होतो की आळीची योग्य वाढ होते। त्यानंतर आळ्या नंतर पाला कसाही खातात, निबर पालाही खातात। तर सुरुवातीला अशा पद्धतीचा पाला आळ्यांना देणं गरजेचं असतं। हे तुम्ही स्टेप बाय स्टेप वाढवू शकता। आज मी सरासरी 1 ते 1.5 फुटाची फांदी टाकत आहे। उद्या आळ्यांना स्पेसिंग वाढवल्यानंतर आणखी थोडी साईज वाढवणार आहे, कारण आपला हा पाला दिसत आहे तो पूर्ण कोवळा पाला आहे। त्यामुळे पाला जास्त आपण लांबीचा 1.5 फूट 2 फुटाची फांदी टाकली तरी फरक पडणार नाही। तर अशा पद्धतीने आपण आता आजची पहिली फिडिंग ही संध्याकाळी करणार आहोत। सरासरी 6 फिडिंगवरती किंवा 7 फिडिंगवरती तिसरा मोल्ड बसेल। त्यानंतर आपण बुडातून जेवढा पाला चांगला आहे तेवढा पाला टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा। तुमची बॅच चालू आहे का व किती अंडीपुंजीची बॅच आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपलेही मत व्यक्त करा। धन्यवाद।